could that be? The chess character? Swarajya. What does that mean? स्वराज्य म्हणजेच स्वातंत्र्य हे तुझ्याकडे आहे का? Good morning, chess fans. Welcome to the final round of the qualifier to select the U.S. team for the World Chess Olympiad 2026. The stakes couldn't be any higher. The top 3 spots are almost certain. Sachin Patel, once predicted to be number 1, is now in a tough spot. He cannot afford to lose the final game if he wants to secure his position on the team. एवढं एक कळून चुकलंय. अपयशी माणूस एकटा असतो. हळूहळू ढासळलेल्या स्वप्नांचे अवशेष, झोप हरवलेल्या रात्री, अश्रू, निराशा आणि क्लेश, सगळं डोळ्यांमागे दडवून हसऱ्या चेहऱ्याने वावरत असतो. सगळं ठीक चाललंय अशी निर्जीव उत्तरं गर्दीला देत बसतो. दाही दिशा हरवतात तेव्हा आभाळाकडे पाहतो. कधीतरी कुठेतरी उजाडेल या आशेवर राहतो. आता आमचा पठ्ठा म्हणतोय ग्रँड मास्टर व्हायचंय. Checkmate. You beat me again. You will have to earn that first word, buddy. अरे वा, या या या. हाय शिल्पा, श्वेता, अगं कशी किती आहेस? दिवसांनी भेटतोय हो आपण. बऱ्याच वर्षांनी भेटतोय. काय म्हणतेस? या ना, या आत या. या या, बसा ना. अरे वा शशांक, चेस का? हो मग, आमचा पठ्ठा आहे ना. अगं हो, आहे कुठे तुझा सचिन? काय करतो सध्या? सचिन ना आमचा, अगं तो 3rd इयर UTD कम्प्युटर सायन्सला आहे. पण त्याचं सगळं लक्ष ना या चेसमध्ये असतं सारखं. कशात तरी आहे ना पॅशन. फिर भेटा किस काय. पॅशन पाहिजेच, नाहीतर आजकालच्या मुलांचं काही खरं नाही. मी पण खेळायचो कॉलेजमध्ये चेस, भारतात. मग काय, विश्वनाथ आनंदलाही हरवलं असशील तू. नक्कीच हरवलं असतं. आई बाबांनी खेळू दिलं असतं तर ना. आता आमचा पठ्ठा म्हणतोय ग्रँड मास्टर व्हायचंय. बघूयात. हा उगाचच चढवत असतो त्याला. चल आपण किचनमध्ये जाऊ. चल रमेश, लेट्स वॉच द गेम. अगं शिल्पा, तुला त्या कल्पेशचं काय झालं माहिती आहे ना? कोण कल्पेश? अगं त्या जागृतीचा मुलगा. त्याचं काय?
चांगला हुशार होता म्हणताय, पण आई वडिलांचं अजिबात लक्ष नाही. होता म्हणजे Hey, Dad. येस. India made double gold in the chess Olympiad. They made history. The US only got silver and bronze. Wow. I'm so proud of my India. Things will be different when I'm on the US team in 2 years. अरे सचिन कुठे चाललायस? Libraryत. सॉलिड स्टुडिओस आहे. लक्ष देऊन काही करेल तर ना कायम आपल्याच धुंदीत असतो. हां, जरा लक्ष ठेवा त्याच्याकडे. मलाही जरा आलू फाटला. Take it. Huh? What are those? It's an organic cognitive booster. A lot of people use it. Checkmate. I finally beat you. Was it the pills? Hello? Hey, there's a party tonight. You want to come? I really can't. I have a major tournament tomorrow. No, but you have to come. Everyone's going to be there. I'm going to be there too. At least come for me. Okay. You know what? I'll be there. Mom, I'm going out. अरे उद्या तुझी टुर्नामेंट आहे ना? आत्ता कुठे चाललास बाहेर? I need some fresh air. Ashish called me. I'll be late. Don't stay up. अरे पण लवकर ये आणि अलार्म नीट लाव बरं का. आम्ही उद्या अख्खा दिवस घरी नाही आहोत. लक्षात ठेव. काय मुलगा आहे ना खरंच. अरे शशांक हा नेहमी असा कुठे जात नाही रे. आज कुठे चाललाय? अगं ॲडल्ट आहे, इंडिपेंडंट झालाय, गेला असेल. Hey, Jonathan. I need 50. Jay told me. Bro, I don't have any. Jay is stupid, don't trust him. But I need them, bro. I don't know how I'm gonna win my tournament without them. Don't call me again. अरे हा फोन उचलत नाहीये आणि उठलाय की नाही हेही माहिती नाही. आता इतक्या दुरून आपण काय करायचं? विशालला फोन करून बघ ना जरा घरी जाऊन बघायला. फोन उचलत नाहीये तर घर तरी उघडेल का? त्याची एवढी इम्पॉर्टंट टुर्नामेंट आहे आणि तू पण ना. बरं बाबा. बघ सचिनचाच मेसेज आलाय. थँक गॉड.
अरे सचिन, खेळायचं का पुढे? परिस्थिती बिकट आहे. म्हणजे डाव अर्धा झालाय, पण संपलाय कुठे? गॅम्बिटचा स्वीकार केलास आणि फसलास. पटावरची सेंटरची कमांड सुरुवातीलाच गेली. हा वजीर कसा अडकला? आणखीन एक प्यादा तुला आमिष दाखवतंय. चक्रव्यूहात सापडलायस अभिमन्यू सारखा. एवढ्यात कुठे हार मानतोस? चल खेळ. स्वराज्य हा तुझाही जन्मसिद्ध हक्क आहे. बुद्धिबळाच्या पटावरील डावपेच तुझ्या लक्षात आले नाहीतच, पण पटाबाहेरील चालीही तुला समजल्या नाहीत. मी नाही समजलो. तुमच्या भाषेत म्हणजे पियर प्रेशर आणि बुलिंग. अधर्म आणि अन्यायापासून घाबरून पळण्यापेक्षा त्याचा सामना केला पाहिजे. तरी सुद्धा मी हा डाव जिंकू शकलो नसतोच. ऑलिम्पियाडची US टीम तर अशक्यच. निव्वळ जिंकण्याची अपेक्षा सोडून खेळत राहिलास तर प्रत्येक वेळेस विजय तुझाच असेल. ते कसं? यश आणि अपयश हे तात्पुरते असते. मनावर एकदा विजय मिळवला की सारे जग जिंकता येते. मनावरचा विजय? He's a queen here. I don't know if I can win this. Maybe I should promote my knight. I won. Huh? एवढं एक कळून चुकलंय. अपयशी माणूस हा एकटा असतो. अपयशातून बाहेर पडायचा मार्ग तो शोधत असतो. इतरांनी ठरवलेल्या परिमाणांचं ओझं तो झेलत असतो. स्वतःला आरशात पाहायचा विचार त्याच्या मनातही नसतो. अचानक डोक्यात त्याच्या लख्ख प्रकाश जो पडतो, मनातली मरगळ पटकन तो झटकून टाकतो. कळतं मग देव सोबत नाही तर आपल्यातच असतो. आपणच आपल्याला धीर द्यायचा असतो. एवढं एक कळून चुकलंय. अपयशी माणूस हा एकटा कधीच नसतो. त्याच्या सोबतीला तो स्वतःच असतो. तो स्व मात्र त्यालाच तो शोधायचा असतो. तो स्व सापडला आणि त्यावर राज्य मिळवलं की तो अपयशी कसा असू शकतो?